हॅलो एव्हरीवन. या सेशनमध्ये आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मधून एखादा प्रोजेक्ट बनवत असताना सुरुवातीला कोणत्या कोणत्या स्टेप्स लक्षात घेणार आहोत ते आपण पाहणार आहोत. कोणतंही सॉफ्टवेअर बनवत असताना किंवा कोणताही प्रोजेक्ट बनवत असताना सुरुवातीला तुम्हाला त्याची सिस्टीम आउटलाईन माहीत असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून आपण कॉलेज ऍडमिशन सिस्टीम हे एक्झाम्पल पाहणार आहोत. मग कॉलेज ऍडमिशन सिस्टीम बनवत असताना सुरुवातीला तुम्हाला काय काय इनपुट्स लागणार आहेत, कोणत्या प्रोसेसेस तुम्ही त्याच्यामध्ये वापरणार आहात, डेटा फ्लो कशा पद्धतीने होणार आहे, कोणता डेटा फ्लो होणार आहे, कोणत्या फाईल्स क्रिएट होणार आहेत आणि कशा पद्धतीने आउटपुट असणार आहे, या सगळ्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. मग वन बाय वन आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला सिस्टीम आउटलाईन डिझाईन करायची आहे. सर्वात आधी इनपुट्स. कॉलेज ऍडमिशन सिस्टीम बनवत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला युजरकडून ऍडमिशन फॉर्म ॲज अ इनपुट म्हणून घ्यायचा आहे. ऍडमिशन फॉर्म विद्यार्थ्यांकडून भरून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचं इनपुट काय असणार आहे? ऍडमिशन फॉर्म. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असेल? ड्युली कम्प्लिटेड ऍडमिशन फॉर्म्स. याचाच अर्थ काय? विथ ऑथॉरिटी, विथ साइन, विथ फुल पेमेंट असा कंप्लीट असलेला ऍडमिशन फॉर्म तुम्ही युजरकडून घेणार आहात. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन प्रोसेस करणार आहात त्यावेळेस ऍडमिशनसाठी काही डॉक्युमेंट्स लागतात. जसं की HSCचा रिझल्ट असेल, त्याच्यानंतर सर्टिफिकेट्स असतील वेगवेगळे. या पद्धतीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला काय करावे लागतात? युजरकडून घ्यावे लागतात. सो या पद्धतीने तुम्ही इनपुट स्पेसिफाय करून घ्यायचे आहेत की तुमच्या सिस्टीमसाठी कोणते कोणते इनपुट्स लागणार आहेत. नेक्स्ट आहे प्रोसेसेस. ज्यावेळेस तुम्ही कॉलेज ऍडमिशन सिस्टीम बनवत आहात त्यावेळेस सर्वात आधी म्हणजे ऍडमिशन घेण्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात, ज्याला की आपण नियम म्हणतो, नॉर्म्स. तर सर्वात आधी ऍडमिशनसाठी लागणारे नॉर्म्स कोणते आहेत त्याचं अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ऍप्लिकेशन फॉर्म्स दिल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? युजरकडून तो ती फॉर्मची प्रोसेस कंप्लीट करून घेणार आहात, ऍक्सेप्टन्स ऑफ फॉर्म्स. मग जेवढे काही फॉर्म्स येतात तेवढे सगळे फॉर्म्स सिलेक्ट होतात का? नाही. तर मग काय होतं? स्क्रुटिनी होतं. म्हणजे नेक्स्ट प्रोसेस काय असेल? स्क्रुटिनाइज्ड ऑफ फॉर्म्स प्रोसेस. म्हणजेच काय? जे इलिजिबल विद्यार्थी आहेत तेवढेच काय होतील? सिलेक्ट होतील. मग इलिजिबल विद्यार्थ्यांची तुम्हाला काय करायची आहे? मेरिट लिस्ट तयार करायची आहे. म्हणजेच तुम्ही काय करणार आहात? मेरिट लिस्ट प्रिपरेशन ही प्रोसेस करणार आहात. त्यानंतर मेरिट लिस्ट जरी लागली तरी एका डिव्हिजनमध्ये ठराविकच विद्यार्थी असू शकतात, त्यामुळे तुम्ही काय करणार आहात? वेटिंग लिस्ट प्रिपरेशन ही प्रोसेस करणार आहात. त्यानंतर बऱ्याचदा अशा केसेस असतात की ज्या केसेसमध्ये ऍडमिशन द्यायचं की नाही हे ठरलेलं नसतं. मग अशा वेळेस पेंडिंग किंवा डाऊटफुल केसेस त्यांची स्वतंत्र प्रोसेस असणार आहे. आणि फायनली ज्यावेळेस लिस्ट लागणार आहे, ऍडमिशन कंप्लीट होणार आहे, पेमेंट कंप्लीट होणार आहे, त्यावेळेस तुमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट होणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या सर्व प्रोसेसेस लिस्ट आउट करायच्या आहेत. प्रोसेसेस लिस्ट आउट केल्यानंतर कोणत्या पद्धतीचा डेटा तुमच्या सिस्टीम मधून फ्लो होणार आहे हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. मग ह्या ठिकाणी ठराविक लिस्ट दिलेली आहे. हीच सगळी लिस्ट असेल असं काही नाही. तुम्ही तुमच्या ॲडिशनली काही डेटा टाकू शकता, तसंच काही डेटा रिमूव्ह सुद्धा करू शकता. तर ज्यावेळेस तुम्ही कॉलेज ऍडमिशन म्हणत आहात किंवा कॉलेज ऍडमिशन सिस्टीम बनवत आहात त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा आहे नियम, नॉर्म्स. तो डेटा फ्लो होणार आहे. ऍडमिशन प्रोसेसचे नियम काय आहेत तो डेटा फ्लो होणार आहे. ऍडमिशनसाठी कुणी कुणी एन्क्वायरी केलेली आहे तो डेटा फिल होणार आहे. तसंच ऍप्लिकेशन फॉर्मचा डेटा सुद्धा तुमचा जनरेट होणार आहे. कम्प्लिटली साइन्ड, कम्प्लिटली ऑथराइज्ड ऍप्लिकेशन फॉर्म्सचा स्वतंत्र डेटा असेल. त्यानंतर ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं जाते त्यावेळेस ऍडमिशन घेताना आधीचं जे काही त्यांचं कॉलेज असेल ते अप्रूव्ड होतं की नाही तो डेटा असेल. फी पे केल्यानंतर दिली जाणारी एक्नॉलेजमेंट असेल, मेरिट लिस्ट असेल, वेटिंग लिस्ट असेल, अशा अनेक गोष्टी, अशा अनेक पद्धतीचा डेटा काय होतो? फ्लो होतो. ऍडमिशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला डिव्हिजन मिळते, रोल नंबर, नेम, हा सुद्धा एक प्रकारे काय आहे? डेटा जनरेशनचाच पार्ट आहे. त्यानंतर ज्यावेळेस एखादा विद्यार्थी कन्फर्म ऍडमिशन घेणार आहे त्याच्यातून वेगवेगळे रिपोर्ट्स जनरेट होणार आहेत, तो सुद्धा तुमचा काय असणार आहे? कॉलेज ऍडमिशन सिस्टीमचा डेटा फ्लो असणार आहे. त्यानंतर
ज्यावेळेस तुम्ही एखादी सिस्टीम बनवत आहात, ही सिस्टीम बनवत असताना अनेक फाईल्स तयार होणार आहेत. मग तुमचा प्रोजेक्ट बनवताना कोणत्या फाईल्स तयार होणार आहेत? म्हणजेच कॉलेज ऍडमिशन सिस्टीम बनवत असताना आपल्याकडे कोणत्या कोणत्या फाईल्स तयार होणार आहेत? तर ऍडमिशन फॉर्म्सची स्वतंत्र फाईल असेल, मेरिट लिस्टची एक फाईल तयार होईल, वेटिंग लिस्टची फाईल असेल, ऍडमिशनचे जे नियम आहेत त्यांची फाईल असेल, कन्फर्म ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांची फाईल असेल, फी दिलेले आणि फी न दिलेले अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्र फाईल असेल, इलिजिबल विद्यार्थ्यांची स्वतंत्र फाईल असेल, त्यानंतर प्रत्येक डिव्हिजन वाईज, प्रत्येक फॅकल्टी वाईज रजिस्टर फाईल असेल आणि सर्वात शेवटी म्हणजे ज्या काही डाऊटफुल केसेस होत्या, पेंडिंग केसेस होत्या, त्यांची सुद्धा स्वतंत्र फाईल तयार होणार आहे. मग हे झालं फाईल्स क्रिएशन आणि त्यानंतर सर्वात शेवटी आउटलाईन मध्ये असतं आउटपुट किंवा रिपोर्ट. तुम्ही जो काही प्रोजेक्ट बनवत आहात कॉलेज ऍडमिशन सिस्टीम, त्याचं फायनल आउटकम काय आहे, त्याच्यातून आपल्याला काय काय जनरेट करायचं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऍडमिशन प्रोसेसमध्ये अप्रूव्ड मेरिट लिस्ट तयार होणार आहे, त्यानंतर वेटिंग लिस्ट तयार होणार आहे, ज्यावेळेस ऍडमिशन्स होणार आहेत त्यावेळेस वेगवेगळे ऍडमिशनचे रिपोर्ट्स तयार होणार आहेत, त्यानंतर जसं मघाशी सांगितलं तसं फी कलेक्टेड आणि फी नॉट कलेक्टेड असे 2 रिपोर्ट्स त्याच्यातून तयार होतील. डाऊटफुल आणि पेंडिंग केसेसचा स्वतंत्र रिपोर्ट असेल. याशिवाय वेगवेगळे समरी रिपोर्ट्स म्हणजे फॅकल्टी वाईज ऍडमिशन्स असेल, त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज ऍडमिशन्स असतील, डेट वाईज ऍडमिशन्स असतील, या पद्धतीचे वेगवेगळे रिपोर्ट्स सुद्धा तुम्हाला या सॉफ्टवेअर मधून तयार करावे लागणार आहेत. तर सॉफ्टवेअर बनवण्याच्या आधी तुम्हाला जी काही प्रोसेस करावी लागते त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ह्या पद्धतीने आउटलाईन डिझाईन करून घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये इनपुट, प्रोसेसेस, डेटा फ्लो, फाईल्स आणि आउटपुट काय काय लागणार आहेत ही आयडिया तुमची क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. थँक्यू.